नोंदणी नाही, कोणतेही तिकीट नाही, ना कुठलं आमंत्रण. तरीही लाखोंच्या संख्येने लोक कोणत्याही पोलिसांच्या लाठीशिवाय आणि एकाही भांडणाशिवाय मैलो शिस्तीत चालत राहतात. हे माहिती आहे का? चला समजून घेऊ. या अफाट सोहळ्याचा पहिला मुख्य खांब म्हणजे चोपदाराचा धाक आणि लष्करी शिस्त. वारीत चोपदाराच्या हातातील चांदीचा दंड हा अंतिम आदेश असतो. लाखो लोकांच्या गर्दीत चोपदाराने हा दंड हवेत उचलला की एका सेकंदात संपूर्ण सोहळा आणि वाजत असलेले टाळ जागच्या जागी शांत उभे राहतात. हीच ती खरी शिस्त आहे जी आजही वारीत पाळली जाते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिंड्यांचं सूक्ष्म नियोजन. पालखीच्या पुढे आणि मागे चालणाऱ्या प्रत्येक दिंडीचा नंबर ठरलेला असतो. हैबत बाबाच्या काळापासून चालत असलेल्या या रचनेत कधीही बदल होत नाही. प्रत्येक दिंडीचं एक प्रगत पथक असतं जे पालखी पोहोचण्याच्या काही तास आधीच पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी धावत पोहोचते. मुख्य गर्दी येण्यापूर्वीच तिथे जागा ठरवते, पाण्याचे टँकर लावते आणि स्वयंपाकाची तयारी ही टीम अचूकपणे पूर्ण करते. आता विचार करा, या लाखोंच्या खाण्यापिण्याचं काय? वारी म्हणजे जगातील सर्वात मोठं मोफत अन्नछत्र आहे. प्रत्येक दिंडीसोबत स्वतःच्या रेशनचे ट्रक चालतात. तसेच वारी ज्या गावातून जाते तिथले स्थानिक गावकरी आपल्या वर्षभराच्या कमाईतील काही भाग बाजूला काढून ठेवतात वारकऱ्यांना मोफत जेवण देण्यासाठी. अर्थात या सगळ्या सोहळ्याला पोलिसांची आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा ही तितकीच भक्कम साथ देते. वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलीस महिनाभरापूर्वीच महामार्गावरून वाहने दुसऱ्या मार्गाला वळवतात. प्रशासनाकडून रस्त्यांवर शेकडो फिरती शौचालये, पाण्याचे टँकर्स आणि तात्पुरती वैद्यकीय केंद्र उभारली जातात. प्रत्येक मोठ्या दिंडीसोबत रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक 24 तास तैनात असते. आणि या संपूर्ण व्यवस्थेचं प्राण आहे सेकंदाचं अचूक वेळापत्रक. वारी सुरू होण्यापूर्वीच तिचं एक छापील वेळापत्रक प्रसिद्ध केलं जातं. कोणत्या दिवशी, कोणत्या तासाला पालखी कुठे विसवणार, आरती कुठे होणार आणि तो डोळ्यांचं पारणं फेळणारा थरारक रिंगण सोहळा कुठे होणार हे आधीच निश्चित असतं, ज्यात कधीही बदल होत नाही. थोडक्यात काय तर हे अफाट नियोजन केवळ कागदावरच्या नियमांमुळे चालत नाही, तर ते चालतं वारकऱ्यांच्या मनातील निस्सीम भक्ती आणि एकमेकांबद्दलचा आदर आणि विठू माऊलीच्या ओढीमुळे. म्हणूनच ही वारी जगासाठी एक चमत्कार आहे. वारीच्या या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ प्रत्येक वारकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण विषय कोणताही असो आपला मुद्दा भारी आहे.